पिंपरी चिंचवड शहराला कार्यक्षम, पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाची दिशादर्शक नेतृत्वाची अपेक्षा होती. मात्र शेखर सिंह यांच्या काळात ती झाली का? तर बिलकुल नाही. ज्या प्रकारे भरीव विकास कामे होऊन शहराचा कायापालट होणं गरजेचं होतं, मात्र तसं घडलं नाही. शहराचा विकास ठप्प झाला, अनधिकृत बांधकामाचा तर कहर झाला आणि विकासाच्या गोंडस नावाखाली भ्रष्टाचाराचा कहर होण्यास प्रशासन काळात सुरुवात झाली. महापालिकेत कुठलीही वस्तू खरेदी करताना अथवा एखाद्या कामाचं एस्टिमेट काढताना तसेच निविदेतील अटी शर्ती ठरवताना एक सक्षम यंत्रणा असते. त्या यंत्रणेवरच एका सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट कब्जा करून ती यंत्रणाच हायजॅक केली. भ्रष्टाचाराला सुरुवात खरी इथूनच झाली. 10 रुपयांची वस्तू 100 रुपयाला एक वेळ समजू शकतो, परंतु ती वस्तू 10,000 रुपयांना खरेदी व्हायला सुरुवात झाली. लोकल बॉडी अर्थात नगरसेवक नसल्यानं व कुठल्याही ठरावाला विषयाला विरोध करण्याचा कोणी प्रश्नच नसल्यानं प्रशासकीय राजवटीत शेखर सिंह यांनी थेट जो चौथा गिअर टाकला, तो स्पीड, तो वेग त्यांची बदली झाल्यानंतरही न्यूट्रलवर कधी त्यांनी आणलाच नाही. मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांशी तसेच नगरविकास मंत्र्यांशी हे खातं तेव्हा मुख्यमंत्र्यांकडं म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं. थोडक्यात शिवसेनेशी ही फीलगुड वातावरण ठेवण्यात त्यांनी कसूर ठेवली नाही. महायुतीमध्ये भाजप हा पक्ष देखील असल्यानं उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्रजी यांच्या सांगण्यावरून व आदेशावरून पिंपरी महापालिकेसंदर्भातील कुठलंही काम करताना सिंह यांनी सदैव जी हुजूर करण्याशिवाय मान देखील वर केली नाही. आपण करत असलेल्या कामाची योग्य प्रसिद्धी होण्यासाठी जे ब्रँडिंग, प्रमोशन व मार्केटिंग ही आयुधे हवी असतात, त्यासाठी खाजगी एजन्सीच्या मदतीने जेवढे प्रताप करता येईल तेवढे प्रताप त्या काळात झाले. ताकद असलेल्या प्रिंट मीडियाला हाताशी धरून चांगल्या बातम्या लावण्यासाठी पॅकेज देणं हे सारे प्रकार प्रशासकीय राजवटीतच घडले. IAS अधिकारी कोणाला घाबरतो व दबतो व त्याची दुखरी नस कुठे आहे हे काय एकदा राजकारण्यांना माहीत झालं की कितीही कडक असल्याचा आव IAS अधिकाऱ्याने आणला तरी त्याला राजकारणी मंडळी वाकवतच असतात. प्रशासन काळात नेमकं हेच झालं. शहरातील 3 पैकी 1 आमदार राष्ट्रवादीचे असल्यानं त्यांचं पालिकेत काय चाललं याकडे कधीच लक्ष नव्हतं. तर उरलेल्या 2 पैकी 1 आमदारांचं निधन झाल्यानं नंतर त्यांच्या पत्नी पोटनिवडणुकीत निवडून आल्या होत्या. पालिकेत तसंही त्यांचं लक्षच नव्हतं. त्यामुळे प्रशासक असलेले शेखर सिंह कोणाच्या दबावाखाली आले व पुढे काय घडत गेलं, कशी कशी स्क्रिप्ट लिहिली गेली याची तुम्हाला बहुधा आता कल्पना आली असेल. राजकारणी मंडळींच्या संगनमतानं अनावश्यक प्रकल्प करदात्यांच्या माथी कसे थापण्यात आले, कशी तिजोरीची लूट झाली, हे सारं आता पाहूया उद्याच्या 3ऱ्या भागात. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.